निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय। राज्यात दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर निवडणूक आयोग राज्यात येत असेल तर स्वागत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। तर 4 राज्याच्या निवडणुका एकत्र का घेत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहे तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल देतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे, अशांत आहे, धार्मिक तेढ निर्माण झाली आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील। हा रडीचा डाव आहे। निवडणुका कधी घ्यायच्या? विधानसभेच्या। खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती, काहीच हरकत नव्हती। जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय, मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही। आता ऑब्झर्व्हर येतील, पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील। बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही। चांगली गोष्ट काय केंद्रीय आयोग, निवडणूक आयोग इथे एकंदर स्थिती काय याची पाहणी करेल। ही एक संधी राजकीय पक्षांना सुद्धा असते, त्यांना काही सूचना, काही त्यांच्याकडे भूमिका मांडायची। आता हे दिल्ली जाऊन करण्याच्या ऐवजी ते स्वतःच्या राज्यामध्ये आले जिथे निवडणूक आहे, तर तिथे सुसंवाद साधायला सोपं होतं आणि निवडणूक आयोगाचा हा दृष्टिकोन त्यातून स्वागत करतो।